आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. झरेतील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा, 22 लॉकर गॅस कटरने फोडले, लुटले. बँकेची कॅश मात्र सुरक्षित. 8 ते 10 किलो सोने व रोख रक्कम लंपास. झरे तालुका आटपाडी येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेतील तब्बल 22 लॉकर गॅस कटरच्या साहाय्याने कापल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये 8 ते 10 किलो सोन्याची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने बँकेतील रोख रक्कम सुरक्षित असून मात्र लॉकरमधील मौल्यवान दागिने व कागदपत्रे चोरीला गेली आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता लॉकर रूममध्ये अस्ताव्यस्त स्थिती दिसून आली. काही लॉकर तुटलेले व कापलेले आढळल्याने तातडीने वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती देण्यात आली. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून लॉकर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूच्या खिडकीतून आत प्रवेश केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे बँकेतील कॅश काउंटर व तिजोरीला कोणतीही इजा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चोरट्यांचा मुख्य उद्देश लॉकरमधील ऐवज लंपास करण्याचा असल्याचे दिसून येते. या लॉकरमधून नेमका किती व काय मुद्देमाल चोरीला गेला आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संबंधित लॉकर धारक ग्राहक बँकेत येऊन आपापल्या लॉकरची तपासणी केल्यानंतरच नुकसानीचा अचूक आकडा समोर येणार असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. सदर बँक शाखा झरे खरसुंडी रस्त्यावर बस स्थानकापासून त्याच्या अंतरावर असलेल्या तुकाराम पडळकर यांच्या स्वतःच्या मालकीच्या 2 मजली इमारतीत भाडे तत्वावर कार्यरत आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर तुकाराम पडळकर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळेत इतकी मोठी चोरी होऊ नये, कोणालाही संशय न येणे यामुळे बँक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करून वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वेगात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे झरे व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बँकांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.